नमस्कार. आज मी ॲक्रिलिक पेंटिंग बनवत आहे आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. याआधी पण मी 3-4 पेंटिंग्स महाराजांचे बनवले आहेत. हे चित्र केवळ रंगांचे नाही, तर ते एका धगधगत्या इतिहासाचे, एका प्रेरणादायी जीवनाचे प्रतिबिंब आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक नाव नव्हे, तर ते एक विचार आहेत. स्वराज्याचा, स्वाभिमानाचा, न्यायाचा आणि शौर्याचा विचार. जेव्हा परकीयांच्या गुलामगिरीत सारा महाराष्ट्र पिचला होता, तेव्हा सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून एक सिंह गर्जना उठली. ती गर्जना होती स्वातंत्र्याची. महाराजांनी सामान्य मावळ्यांना एकत्र केले, त्यांच्यात आत्मविश्वास जागवला. आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे म्हणत तानाजी मालुसरेंसारख्या निष्ठावान शिलेदारांना सोबत घेऊन त्यांनी अशक्यप्राय वाटणारी कामे सहज शक्य करून दाखवली. गड किल्ले जिंकले, रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांचे आरमार, त्यांचे युद्धनीतीचे कौशल्य आजही जगाला अचंबित करते. महाराजांचे स्वराज्य हे फक्त भूभागाचे नव्हते, ते न्याय आणि समानतेचे स्वराज्य होते. त्यांनी कधीही धर्मावरून भेदभाव केला नाही. सर्व जाती धर्मांच्या लोकांना त्यांनी आपले मानले. स्त्रियांचा आदर केला, शेतकऱ्याला आधार दिला. म्हणूनच ते रयतेचा राजा म्हणून ओळखले जातात. आजही महाराजांचा आदर्श आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. जेव्हा जेव्हा आपल्या देशावर किंवा समाजावर संकट येते, तेव्हा महाराजांचे शौर्य आणि त्यांची दूरदृष्टी, त्यांची निर्णय क्षमता आपल्याला मार्ग दाखवते. त्यांच्या नावाचा उच्चार करताच आजही आपल्या अंगावर रोमांच उभा राहतो. महाराजांचे चित्र काढणे इतकंही सोपं नाही. महाराजांची प्रत्येकाच्या मनातली प्रतिमा जपणं हे जिकरीचे काम आहे. कुंचल्याच्या प्रत्येक वापरानंतर चित्राचं नवीन नवीन पटल उमटत होतं. चित्र खुलून दिसावं, महाराजांना साजेसं असावं म्हणून बारकाईने काम करण्याचा मी प्रयत्न करत गेले. ही कलाकृती महाराजांप्रती माझी अपार श्रद्धा आणि अगणित आदर दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. हे चित्र पूर्ण होत असताना मला विश्वास आहे की तुमच्या मनातली महाराजांविषयीचा आदर आणि अभिमान अधिकच दृढ झाला असेल. चला त्यांच्या आदर्शांचे जतन करूया आणि त्यांचे विचार आपल्या जीवनात उतरवूया. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.